ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। ईशावास्य उपनिषद आणि या ठिकाणी असणारं हे 3 मंत्राचे असणारं एकत्रीकरण 12, 13 आणि असणारा 14वा मंत्र। मागील मंत्रामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं काय विद्या आणि त्या ठिकाणी असणारी कर्म आणि उपासना याच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे व्याख्या केली त्याच अनुषंगाने या ठिकाणी आता काय सांगितलं, एक संभूती आणि असंभूती म्हणजे कार्यब्रह्म कार्य स्वरूपाचा असणारा परब्रह्म अथवा सगुण उपासना अथवा निर्गुण उपासना, अशा प्रकारचं या तिघांचं जर सेपरेटायझेशन म्हणजे एक एक जर केलं, केवळ एकाचीच उपासना केली तर त्याचं भिन्न फळ आहे आणि केवळ दुसऱ्याची एकाची उपासना केली तर त्याचं भिन्न फळ आहे। परंतु समुच्चय करायचा, इथे जी काही या ठिकाणी जी निंदा केलेली मागे पण पाठामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी निंदा कशा करता केली, तर निंदा त्या करता केली की तुम्ही अशा प्रकारे आपण म्हणतो कधी कधी निंदा करतो, तू इकडून का आला, तू तिकडून का आलास। एखाद्या 2 व्यक्ती असतील वेगवेगळ्या मार्गाने झाला तर आपण काय म्हणतो, त्यांची निंदा करतो। त्याच्या काळामध्ये काय झालं, समजा पोचायचं गंतव्यस्थान एकच आहे, समजा आश्रमामध्येच त्यांना यायचं आहे, पुण्यावरूनच निघालेत, पण काय झालं काही जण तिथनं चांदणी चौकात आले, चांदणी चौकातनं सरळ भुगा भुकून पिरंगूट करत इथपर्यंत आश्रमापर्यंत येऊन पोचले। परंतु ते दुसरे होते ते चांदणी चौकामध्ये आले, तिकडून दुसऱ्या दिशेला गेले, कुठल्या समजा पानेरच्या बाजूला त्या बाजूला, तिकडून सूसला गेले, तिकडून तसं खाली खाली करत करत त्या बाजूनी पौडला येऊन पोचले। म्हणजेच काय झालं, द्राविड प्राणायाम त्यांचा झाला। मग काय झालं, त्याच्यामध्ये खर्च शक्ती जी आहे दोघांची काय अधिक खर्च झाली। गंतव्यस्थान एकच आहे परंतु मार्ग भिन्न असल्यामुळे काय झालं, शक्ती दोघांची, जो पेट्रोल दोघांचं तेवढंच वाया गेलं, याचं पण गेलं त्याचं पण गेलं, त्याचं जास्त गेलं जो दुसऱ्या मार्गाने गेला त्याचा, म्हणजे जो काय सगुण उपासनक जो आहे त्याचं पेट्रोल जास्त जाणार, निर्गुण तत्क्षणी 30 किलोमीटरवर येऊन पोहोचणार आहे, हा याला 35-40 किलोमीटरचा फेरा मारायला लागणार आहे। आणि म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही भिन्न भिन्न मार्गाने गेला तर गंतव्यस्थान जरी एक असलं तरी तुमचं काय त्यानंतर शक्तीचा व्यय आहे, वेळेचा व्यय आहे, अर्थाचा व्यय आहे, या सगळ्या गोष्टींचा व्ययच केवळ होणार। परंतु समुच्चय दोघं एकत्रित आले चांदणी चौकामध्ये, चला आता आज आपल्याला स्वामीजींच्या आश्रमामध्ये जायचं आहे, आणि काय झालं दोघं समुच्चय केलं, दोघं एकत्र झाले त्या ठिकाणी चांदणी चौकामध्ये आले। चला आता मग काय करायचं, आता इथनं जाऊ, मग हा सरळ मार्ग आहे। मग काय केलं त्यांनी, त्याची एकाची गाडी ठेवून दिली तिथे बाजूला लावून आणि एकाच गाडीमध्ये बसले। त्यात काय झालं, आता सगळं वाचलं त्यांचं आणि काय गंतव्यस्थानापर्यंत अगदी व्यवस्थितपणे आले। तसं समुच्चय जो आहे हा समुच्चय म्हणून त्या ठिकाणी निंदा कशासाठी, समुच्चयाची निंदा केली तर प्रत्येकाचा भिन्न भिन्न मार्गाने जायचं म्हटल्यानंतर अत्यंत कठीण वस्तू आहे ती प्राप्त करण्यासाठी, म्हणून दोघांचा समुच्चय कर्म आणि त्या ठिकाणी असलेल्या उपासनेचा समुच्चय काय, मागच्या 3 मंत्राच्या द्वारे जर समुच्चय केला तर सहज प्राप्ती। त्याचप्रमाणे इथेच सुद्धा संभूती असंभूती कार्य आणि अकार्य स्वरूपाचा असणारा ते ब्रह्म आणि हिरण्यगर्भाची उपासना आणि त्या ठिकाणी असणारा प्रकृतिलयाची असणारी उपासना, या दोघांना सेपरेट केलं तर काय, हिरण्यगर्भाची उपासनेचं फळ त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी अनिमादी ऐश्वर्य सिद्धीही तेवढ्यापर्यंत झालं, पण सिद्धीमध्ये गेलं की परब्रह्माची प्राप्ती आहे का, परब्रह्माची प्राप्ती तिथे पण तो काय ते विघ्न आहे। साधना अष्टसिद्धी वगैरे हे सगळं प्राप्त होणं साधकाला हे काय, त्याच्यामध्येच मग अमुक केलं तर तमुक करतो मी, असं करतो मी, तसं करतो मी, याच्यावर चालतो मी, त्याच्यावर चालतो मी, असं हे सगळ्या ज्या सिद्धी आहे। परंतु ह्या ब्रह्ममार्गामधल्या जी काय विघ्न आहेत ह्या विघ्नामधनं हे एक विघ्नच आहे, कारण ते काय ते परब्रह्म तत्वापर्यंत घेऊन जाणार, तिथेच तो अडकला, त्याच्यामध्येच तो अडकला, तत्व त्याच्याही पुढे त्या तत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर मग काय केलं पाहिजे, त्याला दोघांचा समुच्चय केला पाहिजे। जसं कर्म आणि उपासनेचा समुच्चय केल्यानंतर चित्तशुद्धीद्वारा उपासना त्या त्या देवतेची लोकांची प्राप्ती, तसं या ठिकाणी सुद्धा अगदी सेम, काही त्याच्यामध्ये फरक नाही। अशा प्रकारे दोघांचा संभूती आणि असंभूती या दोघांना एकत्र केलं तर काय होतं, अमृतम अश्नुदे, ते अमृत जे स्वरूप आहे, जन्म आणि मृत्यू स्वरूप जे हा जन्म मृत्यूचा संसार आहे त्या संसाराचा त्याग करून तो काय त्या अमृतत्वापर्यंत पोहोचतो, अमृतत्वापर्यंत त्या ठिकाणी ब्रह्मलोकापर्यंत येतं असा अर्थ आहे।
त्या ठिकाणी काय प्रत्येक ठिकाणी असणारा जो अर्थ आहे मंत्राच्या अनुषंगाने. आणि मग त्या ठिकाणी कारण काय इथं काय सांगितलं, प्रकृती लय उपासना आहे. सगळ्याचा लय करत करत कुठपर्यंत जातो, ज्याच्यापासून सृष्टीची निर्मिती झाली. कोणापासून? ब्रह्मापासून. हिरण्यगर्भ पहिला आणि हिरण्यगर्भापासून सृष्टीची लय म्हणजे सृष्टीचा आरंभ झाला त्या ठिकाणी झाला. ब्रह्माला जसं वाटलं मला असं करायचं तसं करायचं, त्याप्रमाणे ब्रह्माने सृष्टीची संपूर्ण काय केली, निर्मिती केली. आणि म्हणून अशा प्रकारे हा लय प्रकृती लयद्वारे त्या ब्रह्मलोकापर्यंत जाऊन थांबतो. मया अध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम. भगवंतांनी पहिल्यांदा ब्रह्मदेवाची सृष्टी केली, ब्रह्मापासून मग संपूर्ण सृष्टीला आरंभ केला. आणि म्हणून अशा प्रकारे ब्रह्मलोकापर्यंत जाऊन थांबून त्या ठिकाणी मग काय होतं, मग अमृतत्व कसं प्राप्त करणार तो. तर अमृतत्व त्या ठिकाणी ब्रह्मलोकामध्ये थांबल्यानंतर कल्पांते सांगितलं. म्हणजे असणारे 4 युग जे आहे, कृत, त्रेता, द्वापार आणि कलयुग. त्याला काय म्हणतो, एक कल्पमत. यथा पूर्वम अकल्पयत. पूर्वकल्पामध्ये त्या ठिकाणी स एकः तदैक्षत, हे सगळ्या ज्या काय श्रुती सांगितल्या, वेदमंत्र जे काय सांगितले, यांनी काय सांगितलं, यथा पूर्वम अकल्पयत. पूर्वकल्पामध्ये ज्याप्रमाणे होती त्याप्रमाणे काय केलं, सीतेसुद्धा पुन्हा सृष्टीचा आरंभ केला. तदैक्षत, त्याने ईक्षण केलं म्हणजे विचार केला. काय विचार केला की पूर्वकल्पामध्ये कशी ही सृष्टी असेल, त्याप्रमाणे त्याने काय केला, सृष्टीला आरंभ केला. आणि म्हणून अशा प्रकारे तो त्या ठिकाणी हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मलोकामध्ये किंवा ब्रह्मासकाशात त्या ठिकाणी जाऊन हे सगळे पुण्यात्मा, त्याला पुण्यात्मा सांगितले. हे सगळे जे काय अशा प्रकारे आध्यात्मिक मार्गावर साधना करणारे जे सर्व काय, यातला गीतेचा शब्द आहे, अत्यंत प्रिय शब्द भगवंता, ते पुण्यात्मा आहे. असे हे सगळे पुण्यात्मा हे काय त्या ठिकाणी ब्रह्मलोकापर्यंत जाऊन थांबतात. आणि ब्रह्मसकाशात त्यांना मोक्ष सांगितला. मग ब्रह्म काय तिथं त्या ठिकाणी ज्या कल्पांते म्हणजे ज्या संपूर्ण आता नवीन सृष्टीचा आरंभ व्हायचा आहे, त्यावेळेस या सर्वांना काय त्या ठिकाणी ब्रह्माच्या द्वारे काय होतं, महावाक्याचा त्या ठिकाणी उपदेश होतो. आणि महावाक्याचा त्या ठिकाणी उपदेश केल्यानंतर काय, हे सर्वच्या सर्व मोक्षाला प्राप्त होतात. त्या अनुषंगाने इथं असंभूती अमृतम अश्नुते, हे या शब्दाचं जे आहे 14वा मंत्र, त्याचा शेवटच्या पदाचा अर्थ असा घ्यायचा या ठिकाणी, की अशा प्रकारे ते ब्रह्मदेवा म्हणजे काय होईल, प्रकृतीलयद्वारा त्या तिथपर्यंत जाऊन थांबून ब्रह्मा सकाशात ब्रह्माकडनं उपदेश केल्यानंतर त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. असं या ठिकाणी असणारा 14 मंत्र आहे. 14व्या मंत्राचा सारासार अर्थ अशा प्रकारे आहे. काय, संभूतींच विनाशंच यस्तद्वेद भयगंसः विनाशेन मृत्युंते त्वा संभूत्या पदमश्नुते. की अशा प्रकारे काय, प्रत्येक उपासनेचे काय आहे, फळ वेगवेगळे असल्याने प्रत्येकाचं जे फळ आहे हे काय वेगवेगळं आहे. म्हणजेच काय, अव्याकृत व्याकृत उपासनेचा समुच्चय वेगळा योग्य आहे म्हणतात या ठिकाणी भाष्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी भाष्य अजून वाचायचं आहे. तत्पूर्वी दुसरं असणारं या ठिकाणी थोडं भाष्य आहे, ते भाष्याचा असणारा अर्थ या ठिकाणी की दोघांचं व्याकृत आणि अव्याकृत उपासनेचं फळ काय भिन्न भिन्न असल्यामुळे त्यांचा उपासनेचा समुच्चय योग्य आहे. समुच्चय अनुष्ठान करणारा पुरुषास क्रमाने उभयफलप्राप्ती होते. आणि म्हणजे अशा प्रकारे जो समुच्चयाचं अनुष्ठान करणारा जो पुरुष आहे, म्हणजे एकत्रितपणे त्यांचं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान करणाऱ्या पुरुषाला काय होतं, क्रमाने उभयफलांची प्राप्ती होते. तो क्रमाने काय, दोन्ही फलं त्या मार्गामध्ये गेल्यानंतर यमनियम आसन प्राणायाम प्रत्याधारणा ध्यान समाधीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या यम नियम तिथे एक एक पायरी पुढे गेल्यानंतर त्या सिद्धी आहे आपल्या आप त्याला प्राप्त होत जातात, असं या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून अशा प्रकारे उभय फलाची प्राप्ती आणि योगाच्या अनुषंगाने ती एक एक पायरी पुढे गेल्यानंतर जसं जसं एक भिन्न भिन्न त्या ठिकाणी असणाऱ्या सिद्धींची प्राप्ती होत जाते. परंतु तिथं तो अडकत नाही, तो पुन्हा आता या ठिकाणी पुढे निघून गेला. म्हणून उभय सांगितलं या ठिकाणी, उभय फलाची प्राप्ती होते. आणि म्हणून प्रत्येक उपासनेपेक्षा समुच्चय अनुष्ठान श्रेष्ठ आहे. आणि म्हणून केवळ एक एक उपासना जर केली तर त्या ठिकाणीच गंतव्यस्थान लक्षात ठेवून जर साधना केली तर मग मनुष्य पुढे गुंतत नाही.
की मला ब्रह्मप्राप्ती करायची, ब्रह्मापर्यंत पोहोचायचं, धर्म अर्थ काम मोक्ष, मोक्ष परमपुरुषार्थ आहे तो मला प्राप्त करायचा आहे. हे सगळं कशासाठी? तो परमपुरुषार्थ जो मोक्ष आहे, तो परमपुरुषार्थ मोक्ष मला प्राप्त व्हावा, या सगळ्यासाठी हे सर्व. म्हणजे हे डोक्यापुढे असलं किंवा हे डोळ्यापुढे असलं की मला मोक्षापर्यंत जायचंय. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परममम. इथं गेल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही, असं जे भगवंताचं ते परमधाम आहे, त्या परमधामापर्यंत मला जायचं आहे. हा विषय डोळ्यापुढे असला की त्या अनुषंगाने काय होईल, त्याची साधना चालू. आणि कुठं जायचं हेच माहिती नाही, मग काय होईल, साधना भरकटेल. म्हणून उभय काय समुच्चयामध्ये काय होईल, त्याला लक्षात येईल की मला कुठे जायचंय, मला ब्रह्मपद प्राप्त करून घ्यायचंय. मग तो काय येईल, या अष्टसिद्धी वगैरे जे आहे खाली, त्या जरी प्राप्त झाल्या तरी त्याच्यामध्ये तो अडकणार नाही. तो काय, त्याला माहिती मला इथे नाही अडकायचं, मला कुठे जायचं, ते परमधाम जे आहे भगवंताचं, त्या भगवंताच्या परमधामाला जाऊनच मला काय करायचंय, विश्रांती घ्यायची आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यति सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन् माम वेत्ति तत्त्वतः. सांगितलं कश्चिन् माम वेत्ति तत्त्वतः, ते जे आहे. बाकी सगळे आपण साधना करतोय, सहस्र हजारो लाखो, गीतेने सहस्रच म्हटलं पण लाखो साधू ह्या सगळे या सन्मार्गावर आपले पुण्यात्मा आहेत, सगळे ही साधना करतायत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यति, यतता म्हणजे सगळे जे आहे ते सगळे साधना करणारे. परंतु यामध्ये यततामपि सिद्धान, त्या साधना करून सिद्धावस्थेला सुद्धा गेलेले आहेत. म्हणून यततामपि सिद्धानाम म्हटलं त्या ठिकाणी भगवंत. असे जे सिद्ध झालेले महात्म्य आहेत, म्हणजे काय सर्वसामान्य महात्म्य नाही. तुम्ही समजू की कुणी आला आणि त्यांनी साधना करत होतो, सिद्ध झालाय, ती साधना करून अनेक तप ती साधना केली. तपसा ब्रह्मविजस्वर्चस्व, तपसा ब्रह्मविजस्व, तपो ब्रह्मेती सतपोतप्य. त्या तपाच्याद्वारे त्याने ते ब्रह्मवर्चस्व पद प्राप्त करून घेतलं, म्हणजे ती सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. यततामपि सिद्ध, असे सगळे सिद्ध आहे. अशा सिद्धांमध्ये म्हणजे सर्वसामान्यांचा तिथे विषयच नाहीये. ज्यांनी संपूर्ण देह जो आहे हा त्या जप तप कर्मानुष्ठानासाठी काय केला, त्या ठिकाणी समर्पित केलेले आहे. दुसरं काही नाही त्यांच्या जीवनामध्ये. फक्त जे आहे ते परमेश्वराचं स्मरण, चिंतन, कीर्तन, पठन, त्याच्या व्यतिरिक्त अन्यांना न प्रबोधन, त्यात व्यतिरिक्त काही त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं नाही. असे जे आहेत हे सगळे सिद्ध. यततामपि सिद्धानाम सांगितलं. कश्चिन् माम वेत्ति तत्त्वतः, त्याच्या असे जे सिद्ध जेवढे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एखादाच काय होतो, मला प्राप्त होतो. म्हणजेच काय, त्याच्या बाकीचे जे काय आहे ते असे या अनुषंगाने, इथल्या अनुषंगाने, मंत्राच्या अनुषंगाने ते एकदा सिद्ध झाल्यामुळे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी असणारी सिद्धी जी आहे, कुठेतरी सिद्धीमध्ये ते अडकून राहतात. मला ही सिद्धी मिळाली, त्या सिद्धीमध्ये अडकून मग काय होतं, त्यांना ते परमतत्व जे आहे ते परमतत्वापर्यंत जाता येत नाही. म्हणून या ठिकाणी समुच्चय त्यांनी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे समुच्चय अनुष्ठान करणाऱ्या पुरुषात क्रमाने उभय फलाची प्राप्ती होते. म्हणजे त्याचं द्रष्टव्य जे आहे, गंतव्य स्थान ब्रह्म, इथेच मला जाऊन थांबायचं आहे, मला बाकी कुठे नाही. गंतव्य स्थानामध्ये कुठेही झोपणार नाही. अव्याहतपणे त्या ठिकाणी आपण लहानपणे होते आपल्याला ती गोष्ट काय, सशाची आणि कासवाची दोघांची शर्यत लागते, होऊन जाते. आलं का लक्षात? सशाला वाटतं कासवाला काय आपण 2 मिनिटात हरवून जाऊ पुढे, किती वेळ लागतो कासवाला जायला. मग ससा आपला निघतो, दोघांची शर्यत लागते. आणि मग काय, गेल्यामध्ये कुठे मध्ये गाजराचं शेत लागेल, हे लागेल ते लागेल, छानपैकी म्हणतात जाऊ दे, कासव बरंच लांब माग आहे. म्हणून काय, ती गाजरं बिजरं छानपैकी खातो दुपारी, आणि मस्त तिथं आल्हाद वारं येत असतं त्या झाडाखाली. आणि मग काय होतं, तिथं शांतपैकी आता खाल्लं पिल्लं आणि मस्त झोपी जातो ससा. परंतु कासव अव्याहतपणे एका क्रमाने सातत्य ज्याला आपण म्हणतो, त्या सातत्याने एकसारखं समान तो मार्गक्रमण करत 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 तिथे येतं.
ते बघा अरे बापरे ह्याने तर खाऊन छानपैकी झोपलाय, म्हणजे हा अजून काय तास 2 तास इथून उठणार नाही. मग असं म्हणता आता आपल्याला याच्या नादी लागण्यात अर्थ नाही किंवा याला उठवण्यात पण अर्थ नाही. आपण काय करू, आपलं गंतव्य जे स्थान आहे ठरलेलं तिथपर्यंत आपण जाऊ. मग कासव आपलं जा पुढे 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 काही कुठल्याही प्रकारे कुठे, म्हणजे हे सगळं काय प्रलोभन आहे त्या ठिकाणी. त्याला प्रलोभन दिसलं, अरे छान गाजराची शेती आहे, मस्तपैकी आता गाजरं खाऊन इथेच झोपू, हे प्रलोभन आहे. हेच सिद्धी. हे सुद्धा काय सत्संग मार्गावर जाताना, मोक्ष मार्गामध्ये जाताना हे सगळी काही प्रलोभन आहे तुम्हाला. ते प्राप्त होणं म्हणजे त्या ठिकाणी सशासारखंच आहे. खाल्ल्यानंतर तिथेच तो अडकणार, तिथेच झोपणार तो. त्याच्या पुढचा मार्ग जो क्रमण करायचा आहे ते त्याला करता येणार नाही. मग असं आपलं काय काही न जिथनं निघालंय शेवट टच करून तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व नित्यनेमनामी तो प्राणी दुर्लभ नित्यनेमानी. त्या ठिकाणी पुढे जात 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 ते गंतव्य ते स्थान, झाड ज्या ठिकाणी जायचं होतं ते झाडाला काय होतात, ते गंतव्य स्थानापासून जाऊन ते कासव विश्रांती घेतं. ह्याला जाग आल्यानंतर हा उठतो, अजून कासव नाही आलं, छानपैकी चला आता आपणच शर्यत जिंकलो. मग अगदी आनंदामध्ये तिकडे पुढे धावायला सुरुवात करतो. आणि मग पुढे जाऊन बघतोय तर काय कासव याच्या आधी येऊन बसले. कारण का त्या कासवाच्या येण्यामध्ये नियमितता होती, सातत्य होतं. साधनेमध्ये तसं सातत्य पाहिजे. सर्वांसाठी जरी गोष्ट असतील तरी काय आपल्यासाठी साधकांसाठी सुद्धा ती गोष्ट आहे. साधकाचं कसं असावं जीवन, कासवाप्रमाणे नित्यनेमाने निरंतर अव्याहतपणे एक संग आज्य धारया स्रोतसा समम सांगितलं. जशी तेलाची असणारी किंवा तुपाची असणारी आज्य धारा, आज्य म्हणजे तुपाची असणारी धारा जशी एक समान पडत असते, तशी आपली साधना सुद्धा कशी असावी तर एक समान तैल धारावत असावी. त्याच्यामध्ये कुठे ब्रेक नाही झाला. आता केला आज हे आलं म्हणून भरपूर उपासना करतो, आता श्रावण आहे भरपूर उपासना करतो, चातुर्मास आहे भरपूर नंतर झोपून राहतो. काही उपासना सशासारखा तो सशासारखा आपल्याला साधक नाही म्हणायचं, कासवासारखं साधक म्हणायचं. निरंतर एकदा ध्यास घेतला ना त्याच्यामध्ये बदल नाही. त्या अनुषंगाने पुढे पुढे जर चालत राहिलो कासवाप्रमाणे तर आपल्या गंतव्यस्थानात जाणार आहोत. तशाप्रमाणे साधना केली तर कुठेतरी या अष्टसिद्धीमध्ये अडकून पडणार आहोत, तिथेच झोपणार आहोत. मग गंतव्यस्थानापासून आपण च्युत होणार आहोत. हे या गोष्टीचं मुख्य. म्हणजे सगळे गोष्टी जे काय आहे आपल्याला सुद्धा लागू पडतात. काय लहान मुलांनाच पाहिजे असं काय तिथे सांगायची काही गरज नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून प्रत्येक उपासनेपेक्षा समुच्चय अनुष्ठान श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्याकरता म्हणून दोघांचा काय केला पाहिजे, असंभूती संभूती दोघांचा काय त्या ठिकाणी केला समुच्चय केला पाहिजे. कार्य उपासनेने अनैश्वर्य रूप अधर्म कामादी दोष रूप जो मृत्यू त्यापासून तरुण आणि मग ऐश्वर्य फलसिद्धी फलाची प्राप्ती होते. कार्यब्रह्मोपासनेने अलग लक्षात, कार्यब्रह्मोपासनेने काय होतं, अनैश्वर्य अधर्मादी दोष रूप जो मृत्यू आहे, अनैश्वर्य अधर्मामध्ये जाणारी जी वृत्ती आहे, म्हणजे जर धर्म केलाच नाही तर काय आपल्या आप मृत्यूगुणाकडे जाणारे अधर्माकडेच जाणार. म्हणजे अशा प्रकारे अधर्माकडे वृत्ती जाऊ नये म्हणून धर्म का करायचा तर अधर्माकडे जाणाऱ्या वृत्तीला थांबवण्याकरिता म्हणून धर्म करायचे. पण तेच सांगितलंय तर अधर्मादि कामादि दोष रूप जो मृत्यू त्यापासून तरुण आणि मग ऐश्वर्य फलप्राप्ती होते. आणि यापासून हे सगळे जे आहे ही सिद्धी त्याला त्या ठिकाणी प्राप्त होते कार्यब्रह्म उपासनेने. आणि अव्याकृत उपासनेने काय होतं, अमृत म्हणजे काय, प्रकृतीलय रूप फल ही क्रमाने मिळते. अव्याकृताची असणारी उपासना, प्रकृतीलयाची असणारी उपासना मागच्या वाटात सांगितल्याप्रमाणे एकेका जशा ज्या क्रमाने आली त्याप्रमाणे एक एक प्रकृतीचा लय करत 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 पुढे जाणारी याची असणारी उपासना ती अव्याकृत उपासना केल्याने अमृत म्हणजे प्रकृतीलय रूप फल ही क्रमाने प्राप्त होते. प्रकृतीलय रूपाप्रमाणे तो त्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन थांबतो. या मंत्रात संभूती विनाशंच या ठिकाणी अवर्णलोपाने निर्देश केलेला आहे. अर्थ करताना असंभूती अविनाशी, असंभूती म्हणजेच काय, अविनाशी स्वरूपाचं असणारं जे तत्व त्या तत्वापर्यंत तो जाऊन थांबतो. असा सारासार त्या ठिकाणी अर्थ याचा ग्रहण करायचा. काय म्हणतात तो आचार्य भाष्यामध्ये,
संभूतिंच विनाशंच यस्तद्वेद भयगुं सः विनाशेन धर्मः यस्य कार्यस्य स तेन धर्मिणा अभेदेन उच्यते विनाशेति तेन तदुपासनेन ऐश्वर्यम् अधर्म कामादिदोषजातं च मृत्युं तीर्त्वा हिरण्यरूपासनेन अप्राप्तिम् अनिमादिप्राप्तिः फलं तेन अनैश्वर्यादि अमृत्यु अदित्य असम्भूत्या अव्याकृतोपासना अमृतं प्रकृतिलयलक्षणम् अश्नुते संभूतिं च विनाशं च इति अत्र अवर्णलोपेन निर्देशो द्रष्टव्यः प्रकृतिलयफल श्रुत्य अनुरोधात। काय म्हणतात आचार्य त्याच्यावर असणारं आचार्यांचं असणारं भाष्य आत्ता ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणेच आचार्यांचं असणारं भाष्य काय जो पुरुष म्हणजे या ठिकाणी असणारा जो साधक काय करतोय जो साधक काय संभूती व विनाश असंभूती आणि विनाश जे आहे म्हणजे प्रकृती आणि त्या ठिकाणी असणारी कार्यब्रह्म उपासना जी आहे ती जो पुरुष असंभूती व विनाश या दोघांची उपासनाचा समुच्चय जाणतो दोघांना एकत्र करून साधना कशी करायची हे जो जाणतो समुच्चय जाणतो ज्याचा कार्याचा धर्म विनाश आहे त्या धर्मापासून अभेद असल्यामुळे जो स्वतः सुद्धा विनाशी म्हटले आहे त्या विनाशापासून जो अव्यक्ताची उपासना करून अधर्म कामना आदी दोषापासून उत्पन्न झालेले अनैश्वर्य मृत्यू आदी पार करून हिरण्यगर्भ उपासनेपासून अनिमादी ऐश्वर्य प्राप्त करतो अशा प्रकारे या दोघांच्या उपासनेच्या द्वारे असंभूती आणि संभूती या दोघांच्या उपासनेद्वारे अशा प्रकारे तो काय या पहिल्याने काय अधर्म कामना आदी दोषापासून उत्पन्न होणारे दोष पहिल्याने नष्ट करून काय अनिवार्य ऐश्वर्य प्राप्त करून पुढे दुसऱ्याच्या असंभूतीच्या उपासनेद्वारे हिरण्यगर्भाच्या उपासनेद्वारे तो काय करतो त्या परमेश्वराचा असणारे ते परमपद आहे त्या परमपदाला तो प्राप्त करतो। अतः त्यामुळे अनैश्वर्यादी आदी मृत्यूपासून पार करून असंभूती म्हणजे अव्यक्त उपासनेपासून प्रकृतिलय रूपाने तो अमृतत्वाला प्राप्त करून घेतो की अशा प्रकारे तो या प्रकृतिलय उपासनेद्वारे पहिल्या उपासनेचं फळ काय तर अधर्मापासून त्याची काय होईल निवृत्ती होईल म्हणजे तो धर्ममार्गामध्येच राहील पहिल्या उपासनेचं फळ आणि त्या धर्ममार्गाचा असणारा फळ काय अनिमादी ऐश्वर्य रूप त्याला फल प्राप्त होईल आणि त्यातून पुढे काय तो आता असंभूतीच्या उपासनेच्या द्वारे अव्यक्ताच्या उपासनेपासून प्रकृतिलय स्वरूप आहे जे आहे म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मग अशी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मासकाशात महावाक्याचा उपदेश करून तो अमृतत्वाला प्राप्त करून घेतो। म्हणजे अशा प्रकारे जर अमृतत्व प्राप्त करायचं असेल तर अशा प्रकारे या दोन्ही असणाऱ्या ज्या उपासना सगुण निर्गुण प्रकृती लयाची असणारी या ठिकाणी उपासना त्यांनी सांगायचा प्रयत्न केला। संभूतींच विनाशंच या वाक्यात प्रकृतिलय रूप फल दाखवण्याच्या उद्देशाने अवर्णलोप हा केला आहे। तिथं त्या जो मंत्र आहे मंत्रामध्ये जो काय अवर्णलोप झालेला आहे असंभूतींच विनाशंच पहिल्याच 14व्या मंत्रामध्ये पहिला तिथं संभूती आलंय अलग यद्यपि तिथं असंभूती आहे असंभूतींच विनाशंच परंतु तिथं जो अचा लोप झालेला आहे संभूतींच विनाशंच या वाक्यात प्रकृतिलय रूप फल दाखवण्याच्या उद्देशाने काय प्रकृतिलय रूप फळ जे आहे हे दाखवण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी अवर्णाचा लोप झालेला आहे। म्हणजे अशा प्रकारे सारासार हे असणारे कुठलेही साही मंत्र या ठिकाणी जे आहेत त्या साही मंत्राच्या अनुषंगाने काय सांगितलं साई मंत्राच्या अनुषंगाने कर्मसमुच्चय आहे समुच्चयवादाला त्यांनी त्या ठिकाणी महत्त्व दिले की केवळ एक उपासना नको त्या ठिकाणी केवळ कर्म नको कर्माबरोबर उपासना केली तर काय कराय तर कर्माबरोबर उपासना तुम्ही जर केलं तुम्हाला काय मिळणार अमृतत्वाची तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्ती होणार आहे। हे आनंद प्रविष्यंती त्या ठिकाणी जे आहे 9, 10 आणि 11च्या द्वारे जे काय सांगण्याचा त्यांनी इथं प्रयत्न केला 9, 10, 11 मधनं काय सांगितलं त्यांना विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदो भयगुं सः काय अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्या अमृतत्व अश्नुते विद्येच्या द्वारे ते अमृतत्व प्राप्त होतं तसं इथे सुद्धा त्यांनी 12, 13 आणि 14च्या द्वारे शेवटी तेच सांगितलं अमृतम अश्नुते विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते ते अमृतत्व प्राप्त करायचं असेल त्या दोघांचं समुच्चय याच्या दृष्टीने जर पुढे गेला तर साधक त्या अमृतत्वाला प्राप्त करून घेतो। म्हणजे केवळ एक उपासना जे आहे त्या एक उपासनेचा या ठिकाणी काय केला निषेध करून त्या दोघांना एकत्रित केलं तर त्याचा असणारं फळ या अमृतत्वाची प्राप्ती या ठिकाणी सांगून मग त्यानंतर काय होतो तो त्याचे असणारं
उपदेश पुढच्या 15व्या मंत्रातून सांगितलं. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हिदमुखं तत्त्वं पूषन् पारणो सत्यर्मायदृष्टे, की अशा प्रकारे त्याचं असणारं जे फलस्वरूप जे आहे ते काय होतं त्यानंतर हे 15व्या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचं म्हणून व्याख्या म्हणून अधिक आहे. त्याचा विशेष अर्थ आता उद्या नवरात्री आरंभ होणार आहे. मग उद्याच्या दिवस काय पाठ होणार नाही, पण द्वितीयेपासून म्हणजे त्याच्यानंतर परवाच्या दिवशीपासून द्वितीयेची माळ जी आहे त्या दिवशीपासून 15व्या मंत्राची व्याख्या होईल. म्हणजे मला 15, 16 आणि 17 म्हणजे हे उपनिषद आता लवकरच एवढ्या आठवड्यामध्ये संपायला काही